हा मेसेज तुम्हाला पण आलाय का? अहो, फक्त तुम्हालाच नाही तर देशातल्या करोडो लोकांना हा मेसेज आला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. क्षणभर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आपल्यावर हल्ला तर होत नाहीये ना? थेट नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कडून एक्स्ट्रीमली सिव्हिअर अलर्ट म्हणजेच अत्यंत तीव्र इशारा देण्यात आला. हा काही खरा इशारा नव्हता, ही फक्त एक इमर्जन्सी अलर्ट टेस्ट होती. पण हे करण्यामागचं कारण काय? सगळं सांगते, पण त्याआधी आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब आणि फॉलो करा. हा मेसेज SMS नव्हता, म्हणूनच तो तुमच्या फोनमध्ये सेव्ह सुद्धा झाला नाही. याला सेल ब्रॉडकास्ट म्हणतात. म्हणजे एकाच वेळी एका भागातील सगळ्या फोनवर मेसेज पोहोचवण्याची ही सिस्टम काम करते. याचा वापर कशासाठी होणार आहे? तर पूर, भूकंप, चक्रीवादळ किंवा कोणतीही मोठी आपत्ती आली तर लोकांना लगेच सावध करण्यासाठी याचा वापर केला जाईल. म्हणूनच भारतवासियांनो, गोंधळू नका. ही फक्त एक टेस्ट होती, कोणताही खरा धोका नव्हता. पण कुठेतरी हा प्रश्न येतोय, अचानक हे ब्रॉडकास्टिंग होतंय म्हणजे खरंच अशी काही आपत्ती होणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.